अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यांवरती परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आहे. त्यामुळे भारतातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेल नसल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खूप मोठं असं विधान केलं आहे. राज्यात एकच महिना पुरेल इतकाच फक्त इंधन साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता चांगलीच चर्चा आणि खळबळ उडालेली देखील आहे. ते म्हणाले, राज्यातील काही पेट्रोल पंपांवरती इंधनाचा पुरवठा पोहोचवण्यास उशीर लागतो आहे, परंतु पेट्रोल डिझेल मिळत नाही अशी अद्याप काही खबर आली नाही. जर तक्रार आली तर त्यावरती राज्य सरकार कारवाई करेल, पण तुर्तास अशी परिस्थिती नाही. पुढे बोलताना राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे, असं यावेळी देखील ते बोलले आणि या पद्धतीची माहिती त्यांनी समाजमाध्यमांना दिली आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी असं विधान केलं असलं तरी तेल, वायू किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांमध्ये या पद्धतीचे संभ्रम निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीतही वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात 2 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आला आहेत. गेल्या शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा 90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्याचा थेट फटका आता नागरिकांना बसतो आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भाव देखील वाढले आहेत. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने सध्या पेट्रोल डिझेलची वाढ होत आहे यावरती तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.